कोपरी, सत्यनारायण कोपरी 12th मॅन पाठवा प्लीज. पहिला चेंडू यावेळेस ऑफ साइडला चेंडूला पंच केले. चेंडू जातोय स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी. सुरुवात दणक्यात पहिल्या चेंडूवर येतोय हा खणखणीत चौकार. सुरुवात चौकारानं सुरुवात केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवरफुल हे षटक करण्याचा प्रयत्न असेल. कल्पेश पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप शरीरापासून भरपूर चेंडू लांब होतात. इथून मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा. आजचा जर दिवस आपण पाहिला तर आज चंदनसार गट आहे. आज संपूर्ण चंदनसार गट तुम्हाला पाहायला मिळेल. चंदनसार गटातील 10 संघ आज या ठिकाणी दाखल होतील मारुती चषक खेळण्यासाठी. ऑन साईडला चेंडू येतोय. शॉर्ट मिड विकेट चेंडूला फील्ड केलं गेलं, सिंगल मिळणार. खूप चांगला आयोजन नियोजन आपण सातत्यपूर्वक पाहतोय आणि अनेक टीमचा प्रतिसाद बघा. कुठलीही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडायची असेल तर टीमचा प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे टीमचा प्रतिसाद मिळतोय. कालच्या दिवसामध्ये 8 संघ आपण वैतरणा ब गटातील पाहिले. आजच्या दिवसामध्ये आपण चंदनसार गटातील 10 टीम पाहतोय. म्हणजे चांगल्या प्रकारे टीमचा प्रतिसाद मारुती चषकासाठी मिळतोय आणि हे सर्व राजूदादांवरचं प्रेम आहे. मी इतकंच म्हणणार, कारण मी नेहमीच म्हणतोय मित्रांनो की अत्तरांना कपड्याने सुगंधित करणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. मात्र आपल्यासोबत वावरणाऱ्या अनेक जनसामान्यांचं जीवन सुगंधित करणं हे जे व्यक्तिमत्व आहे ते सन्माननीय राजूदादा भोईर. आज खूप चांगला जनसमुदाय त्यांनी एकत्र केलेला आहे आणि आज एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मारुती चषक 2026 धावा झाल्या 7. अमर गोलंदाजी ट्रॅकवर. कल्पेश पाटील स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. शॉर्ट बॉल, पुलचा फटका, मिस टायमिंग तो काय फटका हवेत खेळला गेलाय. जवळजवळ स्क्वॅलेक्सचा फिल्डर प्रयत्न करतो त्या झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र पोहोचू शकला नाहीये. 2 धावा इथे देखील मिळतील. यस, नो बॉल चेक करायचा पंच. ओ स्टेप. यस, पंच इथे चेक करतात की ओ स्टेपिंग झाले की नाही. आउटलाईन साईड. सर फेअर डिलिव्हरी आहे. धावा झाले ते 9. कल्पेश पाटील आणि कल्पेश मात्रे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. अगदी स्लॉट मध्ये आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका. योगेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. षटकारानं त्यांचं स्वागत केलं. वेलकम योगेशजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. 40+ क्रिकेटचे ते खेळाडू आहेत, लेजेंडरी खेळाडू आहेत. कौतुक असेल, कारण बघा 40+ क्रिकेट मी नेहमीच म्हणतोय, कारण जवळपास 10 वर्षापासून मी 40+ क्रिकेटची कॉमेंट्री करतोय. आगरीकोळी समाज सामाजिक संस्था हे आमचं मंडळ आहे आणि राजूदादा खेळत आहेत ते आगरीकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ, जे भगवान पाटील यांचं मंडळ आहे. त्या मंडळाच्या माध्यमातून शिरगाव संघ 40+ क्रिकेट खेळतोय. मात्र 40+ क्रिकेट म्हटलं तर एक धाव आरोग्यासाठी म्हणजेच 40+ क्रिकेट, मैत्री जोपासणं म्हणजे 40+ क्रिकेट, नाती संबंध जोपासणं म्हणजे 40+ क्रिकेट.
धावसंख्या 15 आहे मित्रांनो आणि खूप चांगल्या प्रकारे 40+ क्रिकेट या शिरगाव टीमच्या माध्यमातून देखील खेळलं जात आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. धावा 15 आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साईडला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मिडॉनचा फिल्डर झेलच्या खाली आलाय. त्यानं टिपलाय अप्रतिम झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर कल्पेश पाटील आउट. थोडं थांबवतो डीजे डिस्टर्ब कर थोडस. या ठिकाणी सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब देखील दाखल झालेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय किरणजी म्हात्रे साहेबांचा. नितीनजी गावडे यांना विनंती करतो की आपण किरणजी म्हात्रे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. हे सर्व मित्र आहेत. आज बघा माणसाने पैसा किती कमावला हे महत्त्वाचं नाहीये, मात्र खऱ्या अर्थानं माणसानं माणुसकी किती कमावलंय हे आपल्याला ज्यावेळेस माहीत पडतं, ज्यावेळेस तो माणूस एखादा कार्यक्रम आयोजित करतो त्यावेळेस. म्हात्रे साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय योगेश पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. योगेश पाटील साहेब लेजेंडरी खेळाडू, शिरगाव स्पोर्ट्स 40+ चा जो संघ आहे शिरगावचा, त्या संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मला ते येत्या त्या 13-14 पांडुला मॅच झाली त्यावेळी राजूदादा तुम्ही आले होते का? शिरगाव संघ नव्हता का पांजुला? तुम्ही नव्हते आले. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मान्यवरांचं स्वागत, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मारुती चषकामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. कौस्तुभ ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. फिल्डर आहे सत्यनारायण कोपरी, एक नामांकित संघ. म्हणजे काही वर्ष जर आपण मागे गेलो, आता जर 2026 आहे, 20-25 वर्ष जर आपण मागे गेलो, त्या काळचं एक खूप मोठं नाव, तर अजूनही तो त्या नावाचा दरार आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतोय. सत्यनारायण कोपरी जुना, जाणता आणि जाणकार संघ म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. आज तोच संघ म्हणजे त्याची भावी पिढी आपण म्हणू शकतोय. सत्यनारायण कोपरी बी संघ पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव ऍड केली जाईल. धावत संख्या झाली ती 17. अनेक मातब्बर खेळाडू आहेत. भरतचं नाव घेईल, राजेशचं नाव घेईल मी, ओघेचं नाव घेईल मी. भरपूर नामवंत खेळाडू आतापर्यंत हरेचचं मी नाव घेईल आहेत या टीममध्ये. ओ चांगली लाईन त्याने लेन, गुड बॉलिंग, कौतुक असेल. आउटसाइड ऑफ स्टंप अनेक खेळाडू. आणि कोपरी म्हटलं तर एका नावाचा उल्लेख मी आवर्जून करेल, ते नाव म्हणजे रवी पाटील. आज भारतीय डिसेबल संघाचे हेड कोच म्हणून आपण त्यांना पाहतोय. ते देखील आपल्या आगरी भूमिपुत्र आहेत, लक्षात ठेवा. आणि खरोखरच आज रवी पाटीलच्या सहकार्यामुळे मी म्हणेन आज जे चॅनल आपण या मारुती चषकासाठी पाहतोय, DBN लाईव्ह, हे चॅनल वानखडे आंतरराष्ट्रीय स्टेडियम वानखडे या ठिकाणी देखील दाखल झालं होतं. रविदादांची जी स्पर्धा होती, डिसेबल क्रिकेट स्पर्धा होती मित्रांनो, वानखडेच्या त्या स्टेडियमवर. आणि त्या ठिकाणी देखील DBN त्या मॅचचं लाईव्ह थेट प्रेक्षेपण दाखवलं होतं. रविदादांचं देखील या ठिकाणी कौतुक होणं गरजेचं आहे. धावत संख्या झाली ती 17. धावसंख्या झाली ती 18. 19 धावा झाल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. आणि ज्याप्रमाणे मी हरीशचा उल्लेख केला तर एक नाव नक्कीच आठवेल. ज्याप्रमाणे मी रवी पाटीलचा उल्लेख केला, सत्यनारायण कोपरी टीमच्या विषयी म्हणतोय, ज्याप्रमाणे मी प्रकाश पाटीलचा देखील उल्लेख करणार, त्याचप्रमाणे मी यादव पाटीलचा देखील उल्लेख करणार. फुलटॉस आहे, मिस केलाय. बॅटला ब्रश करून चेंडू मध्ये थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने रवाना आहे. तो चौकार 4. दादा जो तो करतोय त्याला
राजू दादानं केलं या मार्केट जाम. राजू दादानं थँक्यू. नो डाऊट, नक्कीच राजू दादांना मार्केट जाम केलं, त्यामुळेच आज संपूर्ण जनसमुदाय राजू दादांच्या पाठीशी आहे. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 23 धावा. आणि मी यादव पाटील या नावाच्या दिशेनं का मित्रांनो वळतोय, कारण सत्यनारायण कोपरी हा जो संघ जर कोणी उभा केला असेल तर मी यादव पाटील साहेबांचं नाव घेईल. आज मला वाटतं कदाचित ते हयात नाही आहेत, मात्र अप्रतिम फलंदाज यादवजी पाटील हरीश पाटील यांचे मला वाटते ते बंधू होते. त्या आठवणी ना या ठिकाणी उजाला येतोय. सत्यनारायण कोपरी जो वारंवार आम्ही उल्लेख करतो या टीमचा, लक्षात ठेवा, त्या अनुषंगाने आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. कारण ज्यावेळेस सत्यनारायण कोपरीचं जे पूर्वीचं मैदान होतं, म्हणजे सत्यनारायणचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला शेतामध्ये पूर्वी मैदान होतं, त्या मैदानावर आम्ही देखील स्वतः क्रिकेट खेळलोय सत्यनारायण. आता मात्र मला वाटते जवळपास ते खाडीजवळ मैदान आहे, नवीन मैदान. काल माझी खास करून धनंजय पाटीलसोबत चर्चा झाली की पूर्वी मी कोपरीच्या गावामध्ये धनंजय आलो होतो, स्वतः क्रिकेट देखील खेळलोय कोपरीच्या मैदानावर. शॉर्ट बॉल क्रॉस बॅट स्टोक आहे, मागे फिल्डर आहे क्रिश, त्यानं टिपलाय चेल, संपलाय खेळ. फलंदाज कल्पेश या ठिकाणी आउट. थँक्यू डीचे. क्रॉस बॅट स्ट्रोक होता बघा, आणि बॅगच्या वरच्या पट्ट्यावर एकदम मिडल झाला नाही, चेंडू बॅगच्या वरच्या पट्ट्यावर लागला गेला. त्या कारणाचा जो फटका एक्झिक्यूट करायचा होता मिड विकेटच्या वरून, ती पॉवर त्या ठिकाणी थोडीशी कमी जनरेट झाली. 23 धावा, 2 गडी बाद. आणि त्या आठवणी मी का सत्यनारायण कोपरी टीमच्या विषयी म्हणतोय मित्रांनो, कारण पूर्वी जे सत्यनारायण कोपरी टीमचं जे मैदान होतं, आता मैदान त्याहून अनेक पटीने चांगलं आहे. पूर्वी आमची मॅच संपली की आम्ही मंदिराच्या त्या चौथाड्यामध्ये येऊन झोपायचो, थंडगार वाटायचं त्यावेळी. ते एक मजा वेगळी होती. पूर्वी शेतामध्ये ते मैदान होतं. धावसंख्या 23 झाले, गोलंदाज तयार. ऑन साईडला पूर्ण फोर्सनं खेळायचं होतं, मात्र बॅटला ब्रश करत चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेनं मिसफील्ड झालाय. चेंडूच्या मागे शतरक्षक पळतोय, लॉंग लेगचा फिल्डर येतोय, चेंडूला बॅकअप करतोय. 2 झाल्यात या ठिकाणी. आज पॉवरफुल गट आहे, आणि पॉवरफुल मी गट का म्हणतोय, कारण आज तुम्हाला नक्कीच अनेक नामांकित खेळाडू आज या ठिकाणी खेळताना दिसतील. धावसंख्या 25 आहे. 2 गड्यांच्या मोबाईलला षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय. सत्यनारायण कोपरी ब वर्सेस आई जीवदानी गासपाडा भाटपाडा या आपण टीमला पाहतोय. बॅकहँड डिलिव्हरी, अगदी मागून चेंडू टाकला गेलाय, आणि या ठिकाणी मात्र क्लिंग बोल्ड दांडी गोल. चिराग या ठिकाणी परत डगआउट रिझन मध्ये. स्वभाव आहे तो भोळा, शिवरायांचा जणू मावळा. स्वामी समर्थ प्रसन्न त्याला, गावागावात फेमस झाला. खुद के दम पे खडा है भाई, कोणाचा नाही गुलाम. खुद के दम पे खडा है भाई, कोणाचा नाही गुलाम. राजू दादानं केलं या मार्केट जाम. राजू दादानं केलं या मार्केट जाम. थँक्यू. राजू दादा भोईर यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा मारुती चषक 2026. नितीनजी गावडे साहेबांनी गाणी लिहिलेत. क्या बात आहे. धन्यवाद नितीनजी गावडे साहेब, तुमचं मनापासून. एक गाण्यात एक वाक्य बघा, एक वाक्य होतं शिवरायांचा मावळा. खरोखर बघा, शिवरायांच्या विषयी म्हणायचं गेलं तर इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि एक वाक्य खास करून राजूदादांसाठी त्या ठिकाणी लिहिले गेले त्या गाण्यामध्ये. यावेळेस क्रॉसबॉड स्ट्रोक होता, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला स्टॉप केले गेले. 1 धाव, 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. बॅटर सेफ आहे. धोका घेतला होता, रिक्स घेतली होती, मात्र या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धाव्यानं धावत संख्या झाली आहे ती तब्बल 28. की एक आपण वाक्य पाहिलं शिवरायांचा मावळा, आणि शिवरायांचं एक वाक्य मी तुम्हाला देखील म्हणून दाखवलं की विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे. आणि आज मी म्हणून राजूदादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर विश्वास. आज या संपूर्ण जनसमुदायावर जो विश्वास राजूदादांनी दाखवलाय, त्यामुळे आज आपण इतकी मोठी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. 28 धावा फलकावर गोलंदाज तयार.
यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, खूप चांगली लाईन त्यांनी लेन. बॅटरनं अगदी जागेवरून त्या ठिकाणी पंचांना प्रश्न विचारलाय, मात्र खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. 28 धावा फलकावर आहे. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. एका साईड सत्यनारायण कोपरीत, एका साईडला आई जीवदानी गासपडा संघ पाहतोय. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाही. चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. मला वाटतं चेंडू बॅटला ब्रश झाला होता. एक धाव या ठिकाणी तिकडे मिळणार. शेवटच्या चेंडूवर येतोय सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या फलकावर आहे आई जीवदानी गासपडा भातपाडा या टीमची 29 धावा, 3 गडी बाद. डीजे फिर मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर। धन्यवाद. डिबेनच्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही हा प्रेक्षक वर्ग पाहिला. रिक्षा चालक बघा, रिक्षा चालक अगदी हे सर्व क्रिकेटचे वेडे आहेत. हे जेवढे रिक्षा चालक आहेत सगळेजण क्रिकेटचे वेडे आहेत. कारण बघा आज ते देखील या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या शिरगावच्या नगरीमध्ये दाखल झालेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. रिक्षा अगदी कडेला लावलेत आणि आरामात क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेटचे वेडे आहेत, लक्षात ठेवा. क्रिकेट प्रेमी आहेत. ऑन साईडला यावेळेस फुल पॉवरनं चेंडूला पाठवून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा, षटकार. थँक्यू. सन्माननीय हेमंतदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम हेमंतदादा, तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील शॉर्ट बॉल, पुलचा पटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेटचा फिल्डर झेलच्या खाली आलाय, त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर संकेत. बॅक टू द पॅव्हलियन. आउट. थँक्यू डीजे. बघा रिक्षावाल्यांना तुमच्यासाठी गाणं लावलंय. रिक्षावाले देखील आमचे खुश असतील. आम्ही या ठिकाणी आमचा धंदा बंद करून या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलोय. दीपक भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डीजे देखील आमचा अगदी चाणक्य आहे, लगेच वाक्य टिपतोय. बघा रिक्षावाल्यांसाठी त्याने गाणं वाजलं. धावा झाले ते तब्बल 35 धावा, 4 गडी बाद. 3.2 चेंडूंचा खेळ संपला. दीपक मैदानाच्या आतमध्ये. दीपक खांडेकर, जर्सी क्रमांक 10. 10 क्रमांकाची जर्सी मित्रांनो सर्वांना आठवत असेल. बोलो किशोर पाटील साहेबांच्या विषयी मी म्हटलं की 15,000 रुपये त्यांनी दिलेत स्पर्धेला. यावेळेस स्ट्राईक डाऊन द ग्राउंड. खूप चांगला फटका. ओ अगदी चकवलंय, अगदी चकवलंय चेंडूनं. हातावर तुरी देऊन चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. पलके झुकी ती. अगदी त्या चेंडूवर नजर देखील वाकली होती, मात्र अगदी चेंडू समोरून टॉस झाला आणि हातावर तुरी देऊन चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ साइडला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. इन टू द गॅप, इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक. दीपकच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. क्या दिल ने कहा नाही. या ठिकाणी जे दीपकनं फटके मारत सर्वांनी पाहिलेत.
सर्वांनी पाहिले 2 चेंडू 2 चौकार ठोकल्या. धावसंख्येचा आलेख वाढेल. धावसंख्या झाली ती तब्बल 43 धावा फलकावर. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. लॉफ्टेड खेळला गेला. मिड विकेट डीपला त्या ठिकाणी मिसफील्ड झालाय. बॅकअप आहे. वाडिश लॉंगॉनचा फिल्डर जातोय. बाउंड्री लाईनवर चेंडूला उचलतोय. 2 धावा या ठिकाणी झाल्यात. दीपक खांडेकर अफलातून बॅटिंग. 3 चेंडू 10 धावा. जबरदस्त बॅटिंग दीपक कडून झालंय. षटक सुरू आहे ते आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत महागडं षटक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर मात्र आलेले 2 चौकार. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च करतोय हा गोलंदाज मिस्टर क्रिश. जर्सी क्रमांक नॉट 505. ह्यावेळेस बॅटचे आणि यष्टी रक्षकाचा सहारा. पकडलाय चेल. संपलाय खेळ दीपकचा. विकेट डाऊन. हो यावेळेस पुढच्या पायाला स्लाइड देऊन जागेवरून चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅट हा स्ट्रोक खेळ करण्याचा प्रयत्न होता. मात्र इथून बॅटची एज खूप चांगला चेंडू टाकला गेला. बॅटरच्या त्या रेंज पासून थोडंसं लांब आणि चेंडू पडला थोडासा कट झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 विकेट 45 धावा. आई जीवदानी घासपडा भातपडा या टीमची अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण दुर्वेश या गोलंदाजाला पाहतोय. युवा खेळाडू आहेत बरेचसे. मला वाटते जर आपण सत्यनारायण कोपरी ब टीमचा जर विचार केला, मला वाटते भरपूर युवा खेळाडू आज या टीम मध्ये पाहतोय आपण. ओ यावेळेस गुड लाईन अँड लेंथ अप्रतिम. हा चेंडू का सोडून दिला हा प्रश्न नक्कीच आमच्या स्ट्राईक पंच देखील विचारत असतील. रिच वाईड आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चेंडूच्या मिरिटवर येऊन खेळायचं आहे. शपथ देखील झाला होता बॅटर. त्यानंतर मात्र अंतिम चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं. बघा इथून लेन पाहिली. स्लाइड करण्याचा प्रयत्न होता मात्र तो देखील केला नाहीये. फुलटॉस आहे. फ्लिकचा पटका आहे. मागे फिल्डर स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीच्या दिशेने चेंडूला स्टॉप केलाय. प्रयत्न चांगला केला होता झेल पकडण्याचा मात्र झेल होऊ शकला नाही. काही धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. जरी झेल झाला नाही चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलाय. 2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात. वाचवल्या आहेत. प्रेम होते त्या ठिकाणी. बघा फ्लिकचा फटका पॅडवर मारा केला होता तिथून मात्र चेंडूला फ्लिक केलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बघा अप्रतिम एफर्ट लावला गेला. अगदी आंबा तोडतो त्याप्रमाणे ती उडी मारली गेली आणि चेंडूला स्टॉप केलं गेलं. धावा संख्या झाली 47. गोलंदाज तयार त्या ठिकाणी दुर्वेश. बॅटची एज. यावेळेस देखील विकेट टेकन आउट. आणखीन एक धक्का. नितेश या ठिकाणी बाद. अशी गाणी ज्यावेळेस वाजतात ना त्यावेळेस जत्रेची आठवण येते. जत्रेला पहिला आपण कव्वाल्या बोलवायचो. तुम्हाला आठवतं का? ती आठवण झाली खरोखर मित्रा. थँक्यू. धावा 47 धावा आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅच आई भवानी मारंबरपाडा टीम कॅप्टन आणि बालाजी 11 डोंगरपाडा टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. आई भवानी मारंबरपाडा आणि बालाजी 11 डोंगरपाडा टीम कॅप्टन आला असाल तर आपण या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक करण्यासाठी या आणि जी काही फॉर्मॅलिटी आहे ती सोबत घेऊन या. ऑफ साइडला फटका अतिशय जबरदस्त. एक भला मोठा गॅप. लॉक ऑफला त्या ठिकाणी फिल्डर नव्हता याचा पुरेपूर फायदा. चेंडूला पाठवून दिले 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. रेंजच्या भरपूर बाहेर चेंडू होता. अगदी बॅटच्या त्या खालच्या पट्ट्यावर खालच्या टोला हा चेंडू लागला गेला
आणि तिथून मात्र हा चेंडू निघाला 4 धावांच्या रवानेसाठी. अफलातून फटका वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने चौका टोकला गेलाय. धावा 51 झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्लॉग षटक दुर्वेशनं अप्रतिम हाताळले. फक्त 6 धावा या गोलंदाजांना खर्च केल्या आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे यावेळेस देखील. एक धाव झाले आणि काय घडले त्या ठिकाणी. फलंदाज बाद झालाय, विशाल या ठिकाणी बाद झालाय. सॅक्रिफाईस केली दुर्गेश यांना मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक दिली गेली. आता मात्र या चेंडूची लढत जर आपण पाहिली तर दुर्गेश वर्सेस दुर्गेश वर्सेस दुर्वेश ही आपण लढत पाहणार आहोत. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. सत्य जवळपास शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव महेश पाटील यांच्यावर सर्व दारोमदार होती या टीमची. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवर येतोय खणखणीत षटकार. या 6 धावानं या इनिंगची होते समाप्ती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लावल्या आहेत त्या आई जीवदानी गासपाडा भाटपाडा या टीमनं. त्या 57 आणि 58 धावा विजयासाठी सत्यनारायण कोपरी बी टीमला. जबरदस्त मॅच होणार यात काही शंका नाही. कारण 50च्या पलीकडे धावसंख्या उभारले. कालच्या दिवसामध्ये आपण जवळपास 72 धावा पाहिल्या होत्या. 75 धावा देखील कालच्या दिवसामध्ये पाहिल्या होत्या. ती वेळ दुपारची होती. कारण दुपारच्या वेळेमध्ये जवळजवळ हवेचं प्रमाण जर आपण पाहिलं तर 80 ते 90च्या किलोमीटरने वारे वाहत होते. आणि त्याच वाऱ्यांचा फायदा अनेक बॅटरने उचलला. आणि त्या वाऱ्यांसोबत मात्र षटकारांची धावांची लयलूट या ठिकाणी करण्यात आली होती. 57 झालेत पाहू शकाल तुम्ही. जवळपास हा वॅगन व्हील डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून कशा प्रकारे धावा कुठल्या गेल्या. चौकार जवळपास 4 ठोकले गेलेत. 4 ते 5 चौकार आपण पाहिलेत. षटकारांच्या विषय म्हणायचं गेलं तर 3 षटकार या इनिंगमध्ये आलेत. दुहेरी धावा देखील काढल्या गेल्या, सिंगल देखील काढल्या गेल्या. जर आपण मॅच समोर पाहिजे गेले तर अमर जवळपास ज्याने 1 षटक हाताळलं, ज्यांना 15 धावा खर्च केल्या, 1 विकेट अमरनं काढली. त्याच्यानंतर जवळपास कौस्तुभ त्याने जवळपास 8 धावा दिला. खूप चांगलं षटक कौस्तुभदा. त्यानंतर दुर्वेश 18 धावा आणि क्रिश ज्यानं जवळपास 16 धावा 2 गडी बाद. दुर्वेशनं 3 विकेट काढल्या, मात्र 18 धावा दुर्गेशला देखील कुठल्या गेल्या. आपण गोलंदाजींची आपण समरी पाहिली. मारुती चषक 2026 आपण पाहतोय. आई जीवदानी गासपाडा टीमची आपण गोलंदाजी पाहिली. हे काय दाखवलं सत्यनारायण कोपरीची बॉलर बॉलिंग होती. बॅटिंग दाखवली. राजू दादाच दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. त्यानंतर कल्पेश पाटील ज्यानं जवळपास 5 चेंडूमध्ये 13 धावा. कल्पेश मात्रेनं बनवले 4 चेंडूमध्ये 13 धावा. संकेतनं जवळपास 12 धावा बनवल्या 8 चेंडूमध्ये. चिराग कडून 2 धावेचं योगदान. निलेश 5 धावा. त्यानंतर मधल्या फळीमध्ये आपण जर पाहिलं दीपक कडून देखील चांगली खेळी पाहिली. 4 चेंडूमध्ये 10 धावा दीपकनं बनवल्या. दुर्गेशचा 6 धावांचा नामाचं आपण ती इनिंग पाहिली. आणि जिन्मेश ज्यानं 1 धाव बनवली. मात्र खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली ती म्हणजे कल्पेश पाटील, त्यानंतर म्हणायचं गेलं संकेत आणि त्यानंतर म्हणायचं गेलं दीपक ज्याने दुहेरी धावसंख्या उभारले. धावसंख्या 57-58 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. ते म्हणजेच आई जीवदानी गासपाडा भाटपाडा या टीमला. चला बोलूया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. टीम कॅप्टन मारंबरपाडा आणि टीम कॅप्टन डोंगरपाडा या दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. बघा या मधल्या वेळेमध्ये तुम्ही जर आलात तर तुमच्यासोबत आम्हाला चर्चा करता येईल. एकदा का मॅच सुरू झाली की मग चर्चा करण्यासाठी वेळ नसतो मित्रांनो. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, त्याच्यामध्ये मॅच सुरू झाल्यावर आपल्याला चर्चा तितकीशी करता येत नाही. म्हणून त्यामुळेच आम्ही विनंती करतोय मारंबरपाडा आणि जवळपास डोंगरपाडा या दोन्ही टीमना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. 57 झालेत आणि 58चं टार्गेट
सत्यनारायण कोपरी बी या टीम समोर ठेवलंय. कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल, काही 58 धावा चेस केल्या जातील का सत्यनारायण कोपरी बी टीम कडून, की या 58 धावा डिफेन्स केल्या जातील आई जीवदानी भातपाडा घासपाडा टीम कडून. ज्यावेळेस मॅचला होणार सुरुवात त्यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय हलकासा बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक विपुल यांना. विपुल वेलकम कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तुझं हार्दिक स्वागत. लक्षिक थँक्यू सर. पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिलाय. 57 धावा धावफळ करती लगावलं गेल्या. 58चं टार्गेट आहे. या आधीच्या मॅच मध्ये आपण जर का पाहिलं तर 67 होत्या. इथून दुसऱ्या मॅच मध्ये आल्यानंतर 10 कमी झाल्यात. सत्यनारायण कोपरी बी 30 मध्ये 58. म्हणजे पहिल्या 2 षटक जे पॉवर प्लेचे षटक असेल तिथे कशा प्रकारे मॅचला स्टार्ट केलं जाईल ते देखील पाहावं लागेल. एका बाजूने आई जीवदानी घासपाडा भाटपाडा त्यांनी 58चं टार्गेट एक चांगलं धावफलक सेट केलं गेले. पहिलं षटक हाताळण्यासाठी दीपक गोलंदाजी मारवरती सज्ज होताना आपण पाहतोय. क्रिश आणि अमरची जोडी आपण सर्वजण ही स्पर्धा पाहतोय. राजूजी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट मारुती चषक कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण काल पाडलाय आणि त्याच्यानंतर आज आपण दुसऱ्या दिवसामध्ये आलोय. चंदनसर गट आजच्या दिवसामधील 10 संघ या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसतील. दीपक गोंदची मारवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना क्रिश आणि अमरची जोडी 58चा पाठला करायचा आहे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा पडला, चेंडू सरळ मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूनी सुरुवात होते. दीपक आहे, टप्पा पडला, चेंडू व्हेरिएशन केलं होतं. व्हेरिएशन आपण पाहिलं होतं, बोटं फिरवली होती चेंडूवरती. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न मिस्टर स्टोक आहे. क्षेत्ररक्षक एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जातोय, मैदानाच्या आत ढकलण्याचा प्रयत्न केला जात होता पण चेंडू अखेरकार लॉंग ऑनला क्लिअर करून गेलाय. सीमारेषा पार चौकार. तुम्हाला आमच्या जागा पाहिजे, आमचं आरक्षण पाहिजे. ही जगह जमीन आमची आहे, ही आमची देवा. तुम्हाला जागा काय माझी काय कल्पना मिळेल. येऊन ते बघा तुमची आता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा आधी एका हाताने त्या चेंडूला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर चेंडूला आत ढकलण्याचा देखील प्रयत्न केला होता. आपण चेंडूला आत नाही ढकलू शकले. 2 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा. अमरच्या बॅट मधून तो आपण चौकार पाहिलाय. पॉवर प्लेचे षटक आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचं माइंडसेट कुठेतरी आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बराच बाहेर चेंडू निघून गेला होता. त्या कारणास्तव पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा केला जातोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 5 धावा. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवले, गोलंदाजी कशा प्रकारे हाताळली. आता आपण पाहतोय डीप मध्ये लॉंग ऑनला चिराग क्षेत्ररक्षण करत असताना त्या दिशेने एक चौकार आला होता. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. पॉवर प्लेचे षटक आहे. अमरला सुद्धा माहिती आहे, त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. इथून या पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही किती धावा ठेवला, पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा स्कोर कार्ड वरती असतील हे जास्त महत्वाचं असेल. ओ मोठा फटका खेळण्याचं मन बनवलंय पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. बालाजी 11 डोंगरपाडा विरुद्ध आई भवानी मारंबरपाडा असं दोन्ही कॅप्टन आलेत. मी सन्मानी हेमंतदा पाटील यांना विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा आपण धावपळ करते पाहतोय. पहिल्या षटकातील शेवटचे चेंडू मार्गस्थ आहे.
शेवटच्या चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत. राहतील दूर. शेवटच्या चेंडूवरती केला जातोय प्रहार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक 1-1-11. थँक्यू डीजे तांबवतोय. हेमंतदा या ठिकाणी आलेले आहेत आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. चला मारंबरपाडा आणि डोंगरपाडा टीम कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीम कॅप्टन ज्ञानेश, टीम कॅप्टन डोंगरपाडा आणि मारंबरपाडा, प्लीज बघा आमचे मान्यवर टॉस बॉक्समध्ये आहेत. मारंबरपाड्याचे टीम कॅप्टन या ठिकाणी आहेत. डोंगरपाडा ज्ञानेश. या नावावरून एक मला नाव आठवलं, ज्ञानेश पाटील डोंगरपाडा. खरोखरच ते एक जबरदस्त एक मी म्हणेन खास करून टीम पॅकर होते. कदाचित आठवत असेल ते श्यामला मोठमोठ्या स्पर्धेची टीम जवळपास ते नेहमीच अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एंट्रीज करायचे. फुलटॉस आहे समोरच्या दिशेनं, साईड स्क्रीनच्या वरून ठोकलेला षटकार अफलातून. थँक्यू डीजे. हेमंतदादांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक होत आहे. काटाचा कॉल आहे. मारंबरपाड्या टीम कॅप्टनचा आणि काटा या ठिकाणी आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण बसून घ्या. मॅच सुरू आहे, जास्त चर्चा करत नाही. फक्त इतकंच विचारणार की टॉस आपण जिंकलं तर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, तुमचं हार्दिक स्वागत आणि या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आपल्याला बॅटिंग करायची, आपल्याला देखील या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी हजर आहेत आमचे साथी समालोचक विपुल. थँक्यू डीबीएन. पहिल्या चेंडूवरती आपण प्रहार पाहिला, त्याच्यानंतर सिंगल. धावफलक जाऊन पोचते 18 वरती. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेचला. धावफलक 18 वरती आहे. अमरच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. संकेत चेंडू खाली, चेंडूला पकडले, फील्ड केली जाते. फिकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या जातात. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. चेंडू खाली आले, चेंडूला फील्ड केलं गेलं, फिकी केलं पर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जाते. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावांचा जर का आपण विचार केला तर 20 20 धावा आहेत धावफलकारती. येणाऱ्या 21 मध्ये 38 येणाऱ्या 3 चेंडूमध्ये, पॉवर प्लेच्या 3 चेंडूमध्ये किती धावापर्यंत धावफलक पोहोचले जाईल हे जास्त महत्वाचं आहे. शफळून मारण्याचा प्रयत्न होता. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाते. मात्र सिंगलने संतुष्ट व्हायला गेले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 वरती धावफलक. क्रिश आणि अंबरची जोडी. क्रिशच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पाहिलाय. त्यानंतर ती सिंगल देखील पाहिली. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती तो प्रहार केला गेला होता. 4 चेंडूंचा खेळ झाला. 21 वरती धावफलक. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते. दीप्तेश जज करण्याचा प्रयत्न थोडंसं चुकलं होतं. त्यानंतर चेंडूने दिशा सुद्धा बदलली गेली आणि 2 धावा सुद्धा धावफलकामध्ये ऍड झाल्या. सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न सत्यनारायण कोपरी बीच्या बाजूने केलं जाते. त्यांना सुद्धा माहिती आहे की धावफलकाला गती देणं ते देखील गरजेचं आहे, पण त्याआधी धावफलक चालू ठेवायचं आहे. त्या कारणास्तव सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1.5 चेंडूचा आतापर्यंत 23 धावा धावफलकाधी. दोन्ही सलामीवीर बॅटर क्रिश आणि अमर एकमेकांना साथ देऊन आतापर्यंत खूप चांगला खेळ. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कल्पेश एका हाताने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये जाताना दिसतोय. डीप मिड विकेटला चेंडूला फील्ड केलं जाते. फेकी केली जाते. फेकी होईपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची.
स्वप्न क्रिकेटची वाढविन ही शान क्रिकेटची वाढविन ही शान. थँक्यू. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. 25 एका बाजूने आई जीवदानी घासपाडा भाटपाडा यांचा आपण जर का विचार केला तर तिकडे 23 धावा होता आणि एक सलामीवीर बॅटर तंबूच्या दिशेने जाताना दिसला. इथून कोपरी एका चांगल्या परिस्थितीमध्ये आणि मॅचचा आपण जर का विचार केला तर मॅच अजून बॅलन्सिंग आहे, कारण 23 केला होता पण तिथे एक विकेट देखील होती आणि इथून 25 वरती दोन्ही सलामीवीर बॅटर सेट आहे. सिंगल डबल धावा धावफलकामध्ये आपल्याला दिसल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक दुर्गेश चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. दुर्गेश आला चेंडूच्या खाली, टिपलाय, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेट डाऊन. ऑफसाईडला आधी शफळून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. लॉंग ऑफ वरतून दुर्गेश चेंडूवरती नसरा ठेवून पुढे सरसावत होते. चेंडू बराच वेळ हवेत होता. दुर्गेशने खूप चांगलं जज केलं, खूप चांगला झेल सुद्धा देखील टिपला गेला. कल्पेश पाटील पहिल्या चेंडूवरती विकेट. ब्रेक थ्रूची गरज होती. आई जीवदानी घासपाडा ब्रेक थ्रूची गरज होती आणि त्या पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आलाय. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन पूर्णांक 1 चेंडूचा आतापर्यंत खेचायला 25 वरती धावफलक. अक्षय पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुर्गेश वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू खाली वेगाने जाण्याचा प्रयत्न करत होते. अजूनही चेंडू हातामध्ये नाही आलाय पण मात्र 2 धावेने संतुष्ट झाले. सत्यनारायण कोपरी बीरा देखील मध्ये इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न म्हणजे धावफलक चालू ठेवणं, पण एका क्षणाला त्या धावफलकाला जलद गती देणं देखील गरजेचं आहे. या आधीचा मॅच पाहिला होता ते तिसऱ्या षटकामध्ये कदाचित शिरगाव स्पोर्ट्स त्या मॅच मधून बाहेर जाताना दिसली, कारण की तिसऱ्या षटकामध्ये ते धावा नाही दिसला. दीपेश तिसरं षटक होतं. इथून सत्यनारायण कोपरीला माहिती आहे की त्या चुका आम्ही नाही करत. लॉफ्टेड शॉट डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. षटकार. ऍक्शन रिप्ले. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू होता, त्या चेंडूला आत खेचलं गेलं, पूर्ण पॉवर जनरेट केली आणि डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून बऱ्याच लांब चेंडूला पाठवून दिलं. अक्षयच्या बॅट मधून एक दमदार षटकार. षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. डबल 3 33 33 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अक्षयला देखील माहिती आहे इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे. येणाऱ्या 15 मध्ये 25 ची गरज आहे. इथून 10चा फासला आहे. 10चा फासला जर का आपण पाहिला कमी करण्यासाठी 2 मोठे फटके, पण कदाचित 2 मोठे फटके खेळत असताना जर का डॉट आले तर तो दबाव देखील वाढतो. हे सर्व कॅल्क्युलेशन आहे, रणनीती तुम्ही कशा प्रकारे प्लॅन मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करताय ते जास्त महत्वाचं आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता. फुल टॉस वरती फुल टोन वसूल करणारा चेंडू केलाय सीमारेषा बार. षटकार. गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान दादाने वाढवला मान दादाने वाढवला मान. सावकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची सावकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची. चौकार षटकाराची डिमांड आता सध्या सत्यनारायण कोपरी बीचा डगआउट करतोय आणि येतोय सुद्धा. आई जीवदानी घासपाडा गोलंदाज थोडासा दबावामध्ये. अक्षयनी लगातारच्या 2 षटकारानंतर या मॅचचं रूप थोडंसं बदललंय. 4 चेंडूंचा आतापर्यंत घेतलेला धावफलक जाऊन बसते 39 39 वरती. येणाऱ्या 14 मध्ये 19 ची गरज. पुन्हा एकदा सरळ खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चिराग आहेत. चेंडूला फील्ड केलं जाते. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 40 40 धावा. येणाऱ्या 13 मध्ये 18 ची गरज आहे. इथून क्रिश सलामीवीर बॅटर त्यांनी देखील आतापर्यंत आपण खूप चांगला खेळ केलाय. 4 मध्ये 11. पण अक्षय डगआउट मधून सेट होऊन गेला. त्याला देखील माहिती होतं की तो फासला होता, तो वेगाने कमी करण्यासाठी मोठे फटके लगातार 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहिले.
इथून हा एक महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती किती धावा येतील म्हणजे ते 12चं समीकरण कशा प्रकारे राहील. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 40. येणाऱ्या 12 मध्ये 18ची गरज आहे. त्याआधी ऐकू एक डीजेचं सुमधीर संगीत. मारुती चषकाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान. सावकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिकची. सावकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिकची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची चर्चा होणार आहे. पहिल्या पर्वामध्ये राजूजी भोईर यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आणि खूप चांगलं आयोजन. येणाऱ्या 12 मध्ये 18ची गरज आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 40 धावा आपण पाहिल्यात. दुर्गेश 4थं षटक महत्वाचं षटक आहे. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये कल्पेश चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. उडी मारून एका हाताने चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं गेलं आणि फेकी देखील वेगाने. आपण दोन्ही फलंदाज अक्षय आणि क्रिश रनिंग बिटवीन द विकेट यांची आपण पाहिली. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. 11 मध्ये 16ची गरज आहे. बघा 4थं षटक आहे. मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणार हे षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील, शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील, हे सर्व प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहेत. अक्षय ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. दुर्गेशला देखील माहिती आहे इथून या षटकामध्ये हात खोलण्याची संधी नाही द्यायची. 4थं षटक आहे. मॅचला वळण देणारं षटक आहे. कदाचित या 4थ्या षटकामध्ये एखादा सारखा ब्रेक थ्रू आला, आई जीवदानी घास पडा, ते देखील असेल की मोमेंटम आपल्या बाजूनी. पण तो 5चा फासला कमी करण्यासाठी सत्यनारायण कोपरी बी एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षयच्या बॅटमधून ते आपण पाहिल्यात. चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गेलाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नितेश होते. इझी झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. कम्फर्ट झोन मध्ये होते. कदाचित शरीराचा वेध घेऊन चेंडूला म्हणजे हवेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण शरीरामध्ये ती बॉडी लँग्वेज नाही दिसली की कदाचित तो झेल इझी टिपला जाईल, पण तो झेल सुटला गेला. 9 मध्ये 14ची गरज आहे. इथून ब्रेक थ्रूची गरज होती. दुर्गेशनी संधी चान्स क्रिएट केला गेला होता. सर्कलच्या आतमध्ये झेल सुटला जातोय. चित्ररक्षणामध्ये बदल देखील केला जातोय. आपण पाहतोय डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, म्हणजे ऑन साइडला 3-3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मागे. त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. कल्पेश चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. कल्पेश आले चेंडूच्या खाली, टिपलाय झेल, संपलाय अक्षयचा खेळ. गडीबाद. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती. बघा आधी शफल झालं होते आणि खूप चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला होता. यष्ट्यांच्या दिशेने चेंडू हाताळला होता. त्या कारणास्तव ती पॉवर जनरेट नाही झाली आणि कल्पेश काही चुकी नाही गेली. खूप चांगला चेंडू टिपला. 8 मध्ये 14ची गरज. बघा 4थं षटक आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा आपण खेळ पाहिलाय, मात्र 4 धावा खर्च केलाय. दुर्गेशला देखील माहिती आहे मॅचला वळण देणारं षटक आहे. या षटकामध्ये मोमेंटम आपल्या बाजूने खेचण्यासाठी या ब्रेक थ्रूची गरज होती आणि आई जीवदानी घासपाडा तो ब्रेक थ्रू दुर्गेशने मिळवून दिलाय. बैट का किनारा, का किनारा, विकेट कीपर का पुरेपूर सहारा. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. दुर्वेश बॅक टू द डगआउट. माझ्या प्रेमाची
पाच चेंडू मध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या. दुर्गेश महत्वाचे षटक हाताळत असताना खूप चांगली कामगिरी. 7 मध्ये 14ची गरज. तो 5चा फासला कदाचित आलेल्या डॉट नंतर वाढला देखील आहे. लगातारच्या 2 विकेट आणि 2 निर्धाव चेंडू हाताळले. इथून ऑन हॅट्रिक वरती पुन्हा एकदा दुर्गेश. हर्ष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 3.5 चेंडूचा खेळ. डबल 4 44 44 धावा आहेत. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गेलाय. कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघालाय. टाटा बाय बाय करत हर्षच्या बॅट मधून एक महत्वाचा षटकार. शेवटच्या षटकाचं इक्वेशन 6 मध्ये 8ची गरज आहे. सहा मध्ये 8ची गरज. हर्षनी आल्या आल्या मारलेला तो षटकार मॅचचा फासला पूर्णपणे कमी केला. कल्पेश मात्र शेवटचे षटक घेऊन आलाय. 6 मध्ये 8ची गरज. पहिला चेंडू शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये गेलाय. एका धावेने संतुष्ट व्हायला लागेल. पुन्हा एकदा हर्ष स्ट्राईक वरती येतोय. हर्ष कल्पेश मध्ये ती क्षमता आहे. इथून शेवटचे षटक हातात असताना ती जबाबदारी आहे. 5 मध्ये 7ची गरज. विजयाची साथ कोणत्या बाजूने धावणार आहे ते देखील पाहावं लागेल. हर्ष मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधून सेट होऊन गेलाय. पहिल्या चेंडूवरती दुर्गेशच्या त्या प्रहार केलं गेलं. लॉंग ऑफला क्लिअर करणारा तो षटकार होता. इथून कल्पेश याला देखील माहिती आहे की शेवटचे षटक आहे, महत्वाचे षटक आहे. 5 मध्ये 7ची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही पोहोचणार. चेंडू गेलाय मिड विकेटला. क्लिअर करणारा हर्षच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. हर्ष देखील माहिती आहे मी दबावामध्ये नाही, मी माझ्या माइंडने फ्री माइंडेड षटका मारला. आपण डीप मिड विकेटला क्लिअर करणारा. 2 चेंडूंचा आतापर्यंत हर्षनी सामना केलाय आणि दोन्ही चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 मध्ये 1ची गरज. फुल टॉस चेंडू. बॅटची एज लागून चेंडू मागे निघून गेलाय. फिनिशिंग चौकार येतोय हर्षच्या बॅट मधून. हार्डलक टीम आई जीवदानी घासपाडा बाटपाडा पराभवाच्या छायेमध्ये जावं लागले. सत्यनारायण कोपरी बी विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन. हर्षने मैदानाच्या आतमध्ये केलेली खेळी खूप चांगली होती. व्यासपीठावरती विशेष अतिथी सन्मान्य हेमंतजी पाटील साहेब यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. मी हेमंतजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. यांचा इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. नरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती विशेष अतिथी यांचा इकडे यथोचित्त सन्मान केला जाईल. सन्मान केला जातोय मान्यवरांचा. म्हणजे पाटील साहेब यांचा विशेष सन्मान केला जातोय मराठी चषकच्या वतीने. चला आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी 3 विकेट्स घेतलेत मिस्टर दुर्वेश. दुर्वेश यायचंय आपण व्यासपीठावरती. खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. सन्मान्य रोहिदासजी पाटील साहेब यांचा देखील आपण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. रोहिदासजी पाटील साहेब आपणास विनंती केली जाते व्यासपीठावर यायचं.
आपला देखील इकडे यथोचित सन्मान केला जाईल. राजूजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल.